मित्रांनो, राकेशने अंजलीच्या जीवासोबत खेळायचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आता इथे ही बावट अंजली रडत आहे, टिपू गाळत आहे डोळ्यातून, कारण अर्णवने तिच्या नवऱ्यासोबत असं वागला म्हणून. अरे ही काही मूर्ख आहे का? हिला शहानिशा न करता तिचा नवरा किती नीच आणि किती नालायक माणूस आहे. देवा, कधी समोर येणार त्या अंजलीच्या? कधी कळणार तिला? बिचारा अर्णव आणि ईश्वरी बिचारे एवढे जीव तोडून तिला, म्हणजे तिला सांगूही शकत नाही यार. काय म्हणजे ना, खूप दुर्भाग्य आहे. कसं होणार आता? मात्र इकडे हा राकेश एवढा 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 साळसूतपणा करत आहे ना, त्या अंजलीला सांगत आहे, जाऊ दे का अंजली, आपला चिंटू आपलाच आहे, मी त्याला कधीच माफ केलंय, तू नको त्रास करून घेऊ. आणि वल्लरी, आहाहा, वल्लरी तर आगीत तेल वतायला अशी तयारच उभी असते. तिला असं वाटतं कधी भांडण पेटेल आणि कधी त्यात तेल ओतेल. त्यामुळे ती सुद्धा आता बोलत आहे की चिंटू खूप वाईट वागला. तुझ्या तुझं आणि चिंटूचं नातं कसं आहे ना, चिंटूने असं करायलाच नव्हतं पाहिजे होतं. चिंटूने आधी समजून घ्यायला पाहिजे. जावई बापू देव माणूस आहे. अरे देव माणूस नाही, त्याच्या डोक्यात दगड घाला आणि त्याला हाकलून द्या घराबाहेर. नालायक माणूस आहे अख्खा. परंतु आता हे फक्त अर्णव, ईश्वरी आणि मामा यांना माहिती. पण आहे ना, त्या तिघांचेही हात असे दगडाखाली गुंतलेले आहेत. त्यांना ना काहीच करता येत नाहीये. कारण अंजली त्यांची आहे आणि अंजलीच्या अशा अवस्थेत जर तिला हे सत्य कळलं तर ती बिचारी कोलमडून जाईल. म्हणून तिचा विचार करता करता हे तिघेच कोलमडून जायला लागले ते. आता मात्र अर्णव चिडलेला आहे. अर्णव वाईट वाटतंय, राग येतोय त्या राकेशचा. ईश्वरी त्याला समजून सांगत आहे की सर प्लीज तुम्ही असा त्रास करून घेऊ नका हो. असा त्रास करून काय होणार आहे? अंजली त्यांची गलतफहमी झालीये. त्या तुमच्यावर रागवले, त्यांचा राग थोड्या वेळापुरता आहे. ती गलतफहमी झाली म्हणून एकदा त्यांना सत्य कळलं ना की बघा त्यांचा राग कसा शांत होतोय. पण आता इथे अर्णवला मात्र खूप वाईट वाटतंय की त्याचं आणि त्याच्या ताईचं नातं एवढं छान असताना या राकेशमुळे अचानक ठिणगी पेटलेली आहे. आणि आता मात्र इकडे ईश्वरी विचार करत आहे की काहीही झालं तरी मी आता अर्णव आणि अंजली ताईंना एकत्र आणणारच. म्हणून आता इथे अर्णव जेवायला तयार नाही. ईश्वरी त्याला बोलत आहे की सर प्लीज जेवून घ्या ना तुम्ही, मी तुमच्याशिवाय जेवणार नाही, चला जेवायला, आपण जेवण करूया. पण मात्र इकडे आता राकेशने चांगलीच फिल्डिंग लावलेली आहे. राकेशने अंजलीला काहीतरी खाऊ घातलंय, तिला तिच्या जेवणात काहीतरी मिक्स केलंय आणि त्यामुळे बिचारीला खूप त्रास होत आहे. त्यामुळे इकडे आता काय बोलतात, आपला हा आकाश पळत पळत आलेला आहे आणि अर्णवला सांगत आहे की दीला काहीतरी झालंय. बाप रे, काय यार, राकेश किती किती जीवांशी खेळत आहे यार. एक तर या तिघांना तो त्याने ऑलरेडी दोघांना हर्ट केलेला आहे, ते आता अंजलीच्या जीवाशी सुद्धा खेळत आहे. परंतु ही बिंडोग अंजली तिला कधी कळणार काय माहिती. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.